पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव सेतू सुविधा कार्यालयात मनमानी कारभाराचे आरोप। जादा शुल्क आकारले जाते, अधिकृत पावती कुठे? डिजिटल युगातही रोख व्यवहारांचा खेळ सुरूच। करारनामा आणि भाडे व्यवहाराबाबत पारदर्शकतेचा अभाव। तहसील प्रशासनाकडे नागरिकांचे थेट सवाल। नांदगावची वाट बिहारच्या दिशेने तर जात नाही ना, असा संतप्त सवाल आता नांदगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत। नांदगाव तालुक्यातील सेतू सुविधा कार्यालयात मनमानी कारभार होत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत। वयोवृद्ध महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि गरजू नागरिक जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्डमधील नाव कमी जास्त करणे, स्वयंघोषणापत्र, प्रतिज्ञापत्र अशा अत्यावश्यक कामांसाठी सेतू सुविधा कार्यालयात जातात। परंतु नागरिकांचा आरोप आहे की सेवा देण्याच्या नावाखाली जादा शुल्क आकारले जाते। आरोप काय आहेत? मनमानीपणे पैसे आकारणी, संगणकीकृत अधिकृत पावती दिली जात नाही, हाताने लिहिलेली पावती दिली जाते, अधिकृत शुल्क दरपत्रक कार्यालयात दिसत नाही। नागरिक प्रश्न विचारत आहेत। डिजिटल युगात सर्व व्यवहार ऑनलाईन होत असताना सेतू कार्यालयात रोख रकमेचा व्यवहार का? ऑनलाईन सुविधा उपलब्ध असताना पारदर्शक डिजिटल पावती का दिली जात नाही? सेतू सुविधा केंद्राचा अधिकृत करारनामा आहे का? तो दप्तरी नोंदवलेला आहे का? संबंधित जागेचे भाडे किती आहे? 2012च्या शासन निर्णयानुसार शासकीय जागा खासगी व्यक्तींना देण्यावर निर्बंध असताना नियमांचे पालन झाले का? नवीन आणि जुन्या तहसील कार्यालय परिसरात खासगी व्यक्तींनी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यास अधिकृत परवानगी आहे का? जर सर्व काही नियमानुसार असेल तर संबंधित कागदपत्रे आणि माहिती सार्वजनिक करण्यास अडचण काय? सरकारी सेवा मिळवण्यासाठी आम्हाला पैसे मोजावे लागतात, पण अधिकृत पावती मिळत नाही, मग आम्ही तक्रार कुठे करायची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। थेट प्रश्न। माननीय तहसीलदार महोदयांना सेतू कार्यालयात डिजिटल पावती सक्तीची का नाही? अधिकृत शुल्क दरपत्रक नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी का लावलेले नाही? करारनाम्याची प्रत सार्वजनिक का नाही? या सर्व बाबींची चौकशी होणार का? निष्कर्ष: नांदगाव तालुक्यातील हा प्रकार केवळ प्रशासकीय ढिसाळपणा आहे की आणखी काही गंभीर बाब दडलेली आहे? याचे उत्तर आता प्रशासनानेच द्यायचे आहे। गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकृत मत जाणून घेणार आहे। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव, संपादक विजय धामणे, नांदगाव। बरं, तुम्ही आज सेतूत गेले तर काय केलं? बरं, ॲफिडेविट केलं तर किती रुपये घेतले? 2 45. बरं, पावती पावती काय सांगितलं? पावती मागितली तर पावती तिथे लिहिलेले, पावती मिळतच नाही, मग मागितली ना। आज आपण नांदगाव तहसील कार्यालयात इथे आलेलो आहे। तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू कार्यालय आहे। या सेतू कार्यालयाचा भोंगा झालेला कारभार आपल्या तालुक्याला, सर्व जनतेला पाहास मिळत आहेत। इथे पावती दिल्या जात नाही। कुठल्याही प्रकारचे शासकीय कामं जर ऑनलाईन सेवेची आहे तर त्याला ऑनलाईन पावती देणे बंधनकारक आहे, परंतु इथे ऑफलाईन पावती दिल्या जाते। प्रतिज्ञापत्रक व घोषणापत्रक याच्या पावत्या दिल्या जात नाही। जर शासनाने 2012मध्ये GR काढलेला आहे, शासकीय जागा कुठल्याही प्रकारे वैयक्तिकरित्या खाजगी व्यक्तीला देण्यात येत नाही, तर हा सेतू कार्यालय संचालक जो कोणी असेल त्याला ही जागा देण्यात कशी आली? दुसरे असे, जर जागा देण्यात आली तर याचा करारनामा करण्यात आला का? करारनामा करण्यात आला तर तो सब रजिस्टरकडे नोंदवण्यात आला का? जर नोंदवण्यात आला तर त्याचं मासिक भाडं किती ठरलेलं आहे हे आजपर्यंत गुलदस्त्यातच आहे। अनेक विद्यार्थी, गोरगरीब, वयोवृद्ध नागरिक या तहसील कार्यालयात येत असतात। तहसील कार्यालयाच्या बाजूला जो काही सेतू आहे याच्यात सर्व काही सेतू कार्यालयात सावळा गोंधळ चालू आहे। सगळी मनमानी आहे। जो कोणी बोलायला गेला त्याला दडपशाही ही हुकुमशाही पद्धतीने दाबल्या जाण्याचा एक प्रयत्न केला जात आहे। तर हा प्रयत्न होऊ नये त्याकरता गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल मार्फत याचा पोलखोल आम्ही करत आहोत। विजय धामणे, नांदगाव। गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपला परिचय सर? नमस्कार, माझं नाव आर महाजन, नायब तहसीलदार महसूल, तालुका नांदगाव। सर, हा नांदगाव शहरात जे तहसील कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जो सेतू चालू आहे याचा मूळ मालक कोण आहे याचं नाव कळेल का? त्यांचं नाव प्रशांत पाटील म्हणून आहे।
आपल्या यादीप्रमाणे जो मोबाईल नंबर आहे त्याच्यात त्यांचं आशिष राठोड म्हणूनच नाव दिसतंय. सर सेतू सेवा ही ऑनलाईन आहे का? ऑनलाईन आहे. सगळे दाखले, जेवढ्या प्रकारचे उत्पन्न दाखले, नंतर नॉन क्रिमिनल दाखले, जातीचे दाखले, इतर सर्व दाखले ऑनलाईनच टाकले जातात आणि आमच्याकडे ते ऑनलाईन येतात आणि ऑनलाईन त्याला मंजुरी किंवा अपात्र असेल तर नामंजुरी हे सर्व ऑनलाईन काम चालतं. सर ऑनलाईन जर आहे तर मग ऑनलाईन पावती का दिल्या जात नाही सेतू कार्यालयात? नाही, ऑनलाईन पावती प्रत्येक केंद्राने द्यायला पाहिजे. सेतू असो किंवा CSC चालू असो, प्रत्येकाला आपण तशा यापूर्वी सूचना दिल्या आहेत. त्यांना ज्यावेळेस आपलं प्रमाणपत्र दिलं जातं सेतू चालवायचं किंवा CSC चालवायचं, त्याच वेळेस त्याच्यात त्यांच्या अटी शर्तीमध्ये आहे की प्रत्येकाला त्याने ऑनलाईन पावती द्यायला पाहिजे. दुसरे असे सर प्रतिज्ञापत्रक असो, घोषणापत्र असो, याचे पैसे आकारले जातात, यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, सेतूची जी ऑनलाईन पावती फाडली तेवढेच पैसे असतात, त्या व्यतिरिक्त पैसे नाही. सर ऑनलाईन पावतीच्या ठिकाणी तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला पावती देण्याचा अधिकार नाही. जर अधिकार नाही आहे तर पैसे घेण्याचा अधिकार आहे का? नाही, पावती देऊनच पैसे घेण्याचा अधिकार आहे त्यांना. मग आता हा जो दिल्यावरच ते पैसे घ्यायला पाहिजे आणि त्यांना पावती द्यायची आणि त्या पावतीप्रमाणेच पैसे घ्यायचे. आपण वारंवार सूचना देत असतो. तर ते तर म्हणतात तुम्ही कोणाकडे जरी गेले तरी चालेल, आमच्याकडे पावती भेटत नाही, दुसरं असं काम आम्ही काम करणार नाही, दुसरीकडनं काम करून घ्या. मग शासकीय कार्यालयात असं चालतं का? नाही, तसं चुकीचं आहे त्यांचं म्हणणं. तुमचं जर तसं काही असेल तर लेखी अर्ज जर दिला तर आपण त्यांना तशी नोटीस वगैरे काढणार. आपल्यावर कुठलाही CSC असेल, बाहेरचं आपले सरकार केंद्र असेल, प्रत्येकाचं आपण यापूर्वीच म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं, प्रत्येक कामाची शासनाने फी ठरवून दिली आहे, त्याप्रमाणे त्यांनी पावती द्यायला पाहिजे. तसे देत नसेल, त्यांची जर तक्रार आली तर आपण त्यांना नोटीस काढून त्यांचं काय म्हणणं आहे ती घेऊन पुढील कारवाई करू. दुसरं असं सर, नाशिक जिल्ह्यातील जे आता तुमच्याकडे सेतू कार्यालय नांदगाव कॅम्पसमध्ये चालू आहे, हे भाडे तत्वावर जागा दिलेली आहे का काय? याचं भाडे करारनामा कसा आहे, किती दिवसापासून आहे? ती माहिती मला आता नाही सांगता येणार. मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो. दुसरं असं का शासकीय हे जे आहे हे निमशासकीय आहे का शासकीय आहे सेतू कार्यालय? सेतू कार्यालय हे शासनाने लोकांच्या सुविधेसाठी उघडलेले आहेत सगळे. बरं, मग त्याच्यात शासकीय जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे, रेशन दुकानच्या फाईल्स असतील, रेशन दुकानचे रजिस्टर असतील, ते त्याच्यात ठेवता येतात का? नाही, त्यांना जेवढे नमुने आहेत त्यांचे तेवढेच ठेवता येतात. नमुने कार्यालयीन नमुने आमच्या कार्यालयातच असतात. बरं, आता त्याच्यात प्रथम दर्शनी तर असं दिसतं की सगळेच तहसीलचे जे सगळं रेकॉर्ड आहे रेशन दुकानदारांचं, तर ते तिथेच अवेलेबल दिसतंय असं प्रत्यक्ष दर्शनी. तसं तर नसेल, पण तुमचं जर तसं म्हणजे तक्रार असेल तर तुम्ही लेखी द्या, आपण त्याच्यावर पुढची कारवाई करू. बरं, मग आता हे जे पैसे आकारता याच्यावर तक्रार आल्यावर तुम्ही ॲक्शन घेणार? हो, नक्की. बरं, ठीक आहे.